3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे। पहा हा सत्तेसाठी हापापलेला 4-4 पद स्वतः खाली दाबून धरलेला किती गर्वानं सविस्तर माहिती जसं कौतुकानं सांगू राहिला, वर्गीकरण करून सांगू राहिला। असं घडलं, त्यात तिचा मृत्यू झाला। बोरमधली जी घटना घडली खरं म्हणजे नाराधमाला पाशे, त्याला नाराधम म्हणल्यापेक्षा मला तर वाटतं ग्रह खातं नाराधम आहे, कारण की त्याचा तो प्रोफेशनल व्यवसाय झाला आणि त्या व्यवसायाला परवानगी दिली ग्रह खात्यानं तर तू बिनधास्त गुन्हे कर, आम्ही तुला निर्दोष सोडतो। पहिल्या गुन्ह्यात जर तो निर्दोष सुटला नसता तर आज त्याच्याकडून एक कवळ्या निरागस बालकाचा त्यानं असा अंत केला नसता। आणि याला खरं म्हणजे ग्रह खातं जबाबदारी, खरं म्हणजे गुन्हा ज्या गोठ्यात घडला तर न्याय त्या गोठ्यातच व्हायला पाहिजे होता। आपण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात राहतो, मग हे भामटे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग हे फक्त मतासाठीच करते का? स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। मंत्री हा स्वतः आहे आणि हो शिक्षाची मागणी नेमका करणार कोणाकडे? हे भामटे एका मिनिटात या साईटी लागू शकत्या, शेतकऱ्यावर गोळीबार करू शकत्या, सकाळी 4 वाजता शपथविधी घेऊ शकत्या, तर यायला एका मिनिटं सुद्धा लागू शकत नाही अशा नाराधमाचं एन्काउंटर करायला। मग ह्या भामट्याचे नेमके हात कोणा धरेले? हे जिडून फक्त इन्कम आहे तिडच कारवाई कर। घटना एकदम इतकी हृदयद्रावक आहे आणि अशी भयानक अशी घटना आहे आणि याचे कोण हातपाय धरेल नाही आहे ग्रह खात्याचे, यायला फक्त मग हप्ते वसुलीलाच ठेवले घ्याय ना का, याला टार्गेटच दिले का इतके महिन्याला जमा करून आणा। अरे लहान लेकरायचा या नाराधमाकून बळी चालला, हे जागच्या जागी जर ठेसले तर हे गुन्हे घडणारच नाही। कायद्याचा धाक हा जनतेमध्ये राहिला नाही, आम जनता याच्यामध्ये खरं म्हणजे पिवळटून निघू राहिली। याच्याकडून खातं सांभाळलं जात नसन, यानं सरळ सोडून द्यायला पाहिजे।